नाशिकमध्ये दलालांनी पीक विम्यासाठी बोगस नोंदणी केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय। अन्य पिकांना विमा भरपाई दिली जाते, मात्र कांदा उत्पादकांना भरपाई दिली जात नाहीये। कांद्याचं लागवड क्षेत्र आणि पीक विम्याच्या नोंदणीमध्ये तफावत असल्याचं पुढारी न्यूजनं दाखवलं। त्यानंतर प्रशासनानं चौकशीचे आदेश दिले। नाशिक कांदा उत्पादकांचा पीक विमा चौकशीच्या पेऱ्यात अडकलाय। बोग्यात नेमकं काय चाललेलं आहे या नाशिक पीक विम्याच्या बाबतीतला घोळ। पीक विम्यात कंपन्या मालामाल आणि शेतकऱ्यांचे हाल अशी काहीशी स्थिती झाली आहे। कारण प्रत्यक्ष कांदा लागवडीपेक्षा जास्त क्षेत्राला विमा संरक्षण देण्याचा प्रकार समोर आलाय। राज्यातल्या नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, बीड आणि छत्रपती संभाजीनगर अशा 8 जिल्ह्यात हे घडलेलं आहे। यामागे कृषी खातं आणि पीक विमा कंपन्यांचे अधिकारी असल्याचं बोललं जातंय। आता या आकडेवारीवरती सुद्धा एक नजर टाकूया। सोलापूर जिल्ह्यात 85,643 हेक्टर क्षेत्रावर बोगस विमा उतरवल्याचं उघड झालंय। नाशिकमध्ये 46,546, पुण्यात 38,215, नगरमध्ये 36,243, बीडमध्ये 23,983, साताऱ्यात 12,432, संभाजीनगरमध्ये 11,444, धुळ्यात 8,631 अशा एकूण 1,87,824 हेक्टर क्षेत्रावर बोगस विमा उतरवल्याचं समोर आलंय। आम्ही इन्शुरन्स कंपनीकडून ज्या फिगर्स घेतल्या त्याच्यामध्ये कांदा पिकाचं जवळपास 11,600 हेक्टर एवढं क्षेत्र विमा संरक्षित झाल्याचं दिसून येतं। प्रत्यक्ष लागवड आणि विमा संरक्षित क्षेत्र याचीही आम्ही पूर्ण यादी 11,600 हेक्टरची यादी पीक विमा कंपनीकडून घेतलेली आहे आणि गावनिहाय आम्ही त्या पिकाचं क्षेत्र आहे किंवा नाही याची तपासणी आम्ही आमच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत करत आहोत। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 2 वर्षांपासून 1 रुपयात पीक विमा योजना राबवण्यात येते। शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याची रक्कम राज्य सरकार भरते। विमा उतरवताना शेतकरी स्वतःच पिकाची नोंद करतो, मात्र विमा उतरवलेल्या पिकाची कोणतीही पडताळणी होत नाही। याचा गैरफायदा घेण्यात येत असल्याचं समोर येतंय। आता नाशिक जिल्ह्यातली स्थिती बघा। इथे तर कांदा उत्पादक पीक विम्यापासून वंचित राहिल्याचं चित्र आहे। नाशिक जिल्ह्यातल्या 5,81,000 शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा उतरवला होता। नाशिक जिल्ह्यात 2023 मध्ये 65,000 हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती। नाशिकमध्ये 46,546 हेक्टरवर कांद्याचा बोगस विमा उतरवण्यात आल्याची बाब समोर आली। बोगस पीक विमा नोंदणीमुळे कांद्याची भरपाई रखडली आणि नाशिकमध्ये सर्वाधिक नुकसान झालेल्या कांद्यालाच पीक विमा द्यायला नकार देण्यात आला। महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री वारंवार सांगताय की हे सर्वसामान्यांचं शेतकऱ्यांचं सरकार आहे, पण प्रत्यक्ष कृतीत याच्या विपरीत गोष्टी घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये एक चीड निर्माण झालेली आहे। राज्य सरकारने तत्काळ कांद्याचा 2023चा खरीप पीक विमा आहे याच्यामध्ये समाविष्ट करावा आणि कंपन्यांकडून पीक विमा कंपन्यांकडून कांदा उत्पादकांना कांद्याचा पीक विमा भरपाई म्हणून मिळवून द्यावी। 23,983 हेक्टरची पीक विमा शेतकऱ्यांनी अप्लाय केल्याचं विमा कंपनीकडे समजतंय। मात्र ही जी आकडेवारी आहे की कुठल्या पीक विमा कंपनीनं किंवा कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बांधावर जाऊन बघितलंय का? कधीतरी हे अधिकारी बांधावर देखील शेतकऱ्याचे गेले पाहिजेत आणि जर अशा पद्धतीची आकडेवारी, खोटी आकडेवारी दाखवून जर शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम या कृषी विभागाकडून आणि पीक विमा कंपनीकडून होत असेल तर हे आम्ही त्यांना माफ करणार नाहीत। कांदा पिकासाठी प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम साधारण 46,000 रुपयांच्या दरम्यान आहे। यामुळे बोगस पीक विमा काढण्याचं प्रमाण वाढलंय। यामध्ये बडे शेतकरी, विमा कंपन्यांचे एजंट आणि कृषी अधिकारी यांची मिलीभगत असल्याचं बोललं जातं। लागवडीपेक्षा जास्त तर त्याच्यामधले जे तुम्ही जे नावं पाहिले असाल तर या सरकारचेच काही बगलबच्चे ज्याच्यामध्ये आहेत त्यांच्या माध्यमातून हे केलं जातं। ही योजना शेतकऱ्यांना वाटतं की आमच्यासाठी आहे, पण ही योजना यांच्यासाठी नाही। त्या विमा कंपनीचे जे मालक आहेत, जे मोदी साहेबांचे मित्र आहेत आणि यांचे राज्यातले काही जे भाजप आणि या सरकारचे समर्थक आहेत त्यांच्यासाठी ही योजना राबवली जाते। याच्यामध्ये सरळ आहे, ऑनलाईन तुम्ही फोटो पण द्यायचे आहे, जिओ टॅग करायचा आहे, 7/12 द्यायचा आहे। मला असं वाटतं की याच्यामध्ये सरकारने स्पष्टता दिलेली आहे आणि त्यानुसार जर कुठे क्वेरी असेल किंवा काही शंका असतील तर त्यानुसार पण सरकार त्याची चौकशी करेल। शेतकऱ्यांच्या नावाने कृषी खातं आणि पीक विमा कंपन्यांचे एजंट कशी लूट करतायत याचा फटका कांदा उत्पादकांना बसतोय। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी हीच अपेक्षा आहे।
अन्यथा यामध्ये बळीराजा नाहक भरडला जाईल. बीडहून उदय नागरगोजे, संभाजीनगरहून सचिन जिरे, पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमल आणि नाशिकहून किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.